नमस्कार, माझे नाव सौम्या अमोल अलबते. मी तळेगाव दाभाडे येथून माझ्या आई बाबा आणि काका काकूंसोबत आलेले आहे. माझे आई बाबा मला नेहमी सांगायचे की आम्ही एका नर्सरीमध्ये गेलो होतो. ती नर्सरी खूपच वेगळी होती, ज्यामध्ये इतर झाडे नसून कमळाची आणि कुमुदिनींची ती नर्सरी होती. मग मी आई बाबांना म्हणायचे की मला ही नर्सरी बघायची. तर आज मी काका काकूंसोबत आळंदीला चाललेले. तर मग बाबा म्हणाले की जवळच ही नर्सरी आहे, आपण तिथे जाऊया. मग मला खूपच आनंद झाला की या नर्सरीमध्ये मला जायला भेटतंय. म्हणून मग मी आईबाबांसोबत आले इथं. तर इथले जे काका आहेत त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. वॉटर लिली असेल, कमळ असेल, राजकमळ, जे की खूपच मोठं होतं. राजकमळाबद्दल त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं की त्या टँकमध्ये राजकमळाचं जे फूल आहे, जे पान आहे, ते जवळजवळ 5 फूट वाढतं, ज्यावरती एक माणूस बसू शकतो. अशीच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली, ज्यामध्ये त्यांनी मखाण्याची शेती कशी होती ते सुद्धा सांगितलं. ही सगळी फुलं बघून वॉटर लिलीची, कमळाची, मला माझ्या लहानपणीची एक कविता आठवली. माहितीये एका कळीचं फूल कसं होतं ते? वेलीवरची एक कळी, थोडी शहाणी थोडी खुळी, डोक्यावर घालून हिरवी टोपी, संध्याकाळी गेली झोपी. तिच्या स्वप्नात देव आला, हळूच पापा घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी कळी उठली, खुदकन हसत सुटली. एवढे हसू आले, कळीचे एकदम फुलच झाले. धन्यवाद.